ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आज स्वातंत्र्य दिन आहे। स्वातंत्र्य दिनाचा उत्साह संपूर्ण देशभरामध्ये आहे। शासकीय निवासस्थानामध्ये, शासकीय बंगल्यांवरती, त्याचसोबतच खाजगी सोसायटींमध्ये स्वातंत्र्य दिन आज ठिकठिकाणी साजरा होतोय। परंतु त्याच पार्श्वभूमीवरती राजकीय पक्षांची देखील बॅनरबाजी पाहायला मिळते। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं लालबाग परिसरामध्ये बॅनर लावण्यात आलेला आहे। आपलं मत आपण दिलेल्या पक्षालाच पोचण्याचं स्वातंत्र्य अबाधित राहो, स्वातंत्र्य दिनाच्या याच मतपूर्वक शुभेच्छा, अशाचा बॅनर जो आहे तो लालबागमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं लावण्यात आलेला आहे। त्याचं कारण आपण जर पाहायला गेलं तर गेल्या अनेक दिवसांपासून राहुल गांधी जे आहेत ते याच्या संदर्भात जे आहे ते मतचोरी संदर्भात मत व्यक्त करतायत। त्याचसोबतच काल राज ठाकरे यांनी देखील म्हटलं होतं की जेव्हा या कोणी मुद्दा घेतला नव्हता तेव्हा मी 2017 साली याचा मुद्दा घेतला होता, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं। आणि सर्वांनी एकत्रित येऊन या विषयीची लढा दिला पाहिजे, असं देखील सर्वच राजकीय पक्षातील, विशेषतः विरोधी पक्षातील नेत्यांनी म्हटल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज स्वातंत्र्य दिन आहे आणि स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं जे आहे ते या ठिकाणी बॅनर लावण्यात आलेले आहेत। आपलं मत स्वातंत्र्यित राहो, अबाधित राहो, अशा आशयाचा बॅनर जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय की EVM मशीन असेल किंवा बॅलेट पेपर असेल याच्यावरती राजकारण जे आहे ते रंगताना आपल्याला पाहायला मिळत होतं। आणि राज ठाकरे यांनी 2017 साली जी पत्रकार परिषद घेऊन EVM हटवायची भूमिका मांडली होती त्याचंच काल त्यांनी स्वतःहून समर्थन देखील केलं। परंतु आता आपण पाहतो की ज्या पद्धतीने राहुल गांधी आरोप करत असतील किंवा इतर विरोधी पक्ष नेते आरोप करत असतील, आता त्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे। आणि त्यानंतर स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी बॅनर लावण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामन मनीष विचारेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।